ते रावणाकडे जे असणाऱ्या आणि त्याच्या सभास्थानामध्ये जाऊन सांगू लागलेले आहेत. सिंहासनी दशानन दूत घालीतील टांगण प्रबोध पावला कुंभकर्ण कर जोडून सांगती. आणि मग अशा अवस्थेमध्ये जे असणारे बरेचसे जे असणारे 550 सेवक त्या ठिकाणी गेले. का तर सगळ्यामध्ये जे असणारा बलाढ्य कुंभकर्ण होता आणि युद्धामध्ये त्याला जे असणारं पाठवायचं होतं. आणि मग प्रत्येकाला जे असणारा आनंदच होईल ना की बाबा कामगिरीवर जे असणारा पाठविणारा जर सरसेनापती जर बेसावध आहे किंवा सावध झालाय तो आणि मग तेव्हा आता चांगलं कार्य करणार आहे त्यावेळेस सगळ्यालाच उल्हास निर्माण होईल अशी अवस्था त्या सगळ्या सेनापती म्हणजे त्या सेवकांची झालेली आहे. आनंद झालेला आहे आणि पळू पळू गेलेले आहेत सगळे उल्हासाने. त्या ठिकाणी जे असणाऱ्या त्या सभेमध्ये रावण महाराज जे असणारे सिंहासनावर बसलेले होते आणि सिंहासनावर बसलेले आणि हे सेवक आलेले आहेत साष्टांग प्रणिपात दंडवत जे असणारा आणि राजा रावणाला त्या प्रधान सेवकाने घातलेला आहे. उर्वशीचा चमत्कार विनाश जोनी सुस्वर प्रबोधिला निशाचरो महावीर कुंभकर्ण. आणि मग ते सांगू लागलेले आहेत की बाबा त्या जे असणाऱ्या उर्वशी रंभा मेनका वगैरे जे असणाऱ्या होत्या त्याने सुंदर प्रकारचं जे असणारं नृत्य गायन केलं सुस्वर जे असणारं आणि तेच त्याच्या कानावर जे असणारं पडलं आणि त्याच्यातून तो जे असणारा सावध झालेला आहे. अनेक प्रयत्न करून कुंभकर्ण जे असणारा प्रबोधन केलेला आहे किंवा तो उठवलेला आहे. हे आनंद जे असणारा त्यांना गगनात पावेन असा झालेला आहे आणि राजा रावणासमोर आलेले आहे. रावण सांगे दुतासी परमक्षुदा कुंभकर्णासी तृप्ती भोजन देवो नित्यासी मज पासी मगानवा. आणि मग त्या ठिकाणी जे असणार राजा रावणाच्या कानावर जे असणारी अशी बातमी सांगितली किंवा कुंभकर्णाला जे असणार झोपेतून जागा केलेला आहे. आणि मग त्यावेळेस राजा रावण जे असणारा हुशार होता. का तर त्याला माहित होतं आपल्या बंधूला 6 महिन्याची झोप आहे आणि मग 6 महिने झोपल्यावर त्याचा आहार कसा असेल म्हणले त्याला काय करा आता तो सावध झाला ना झोपेतून मग अगोदर जे असणार अनेक प्रकारचं जे असणार कारण त्याची सुद्धा म्हणजे भूक लय मोठी म्हणले अनेक प्रकारचं खाद्य त्याला खायला द्यावं लागतं. आता खाद्य म्हणजे राक्षसाचं काय आपल्यासारखं पंचपक्वान्नाचं थोडंच होतं. आसुरी खाद्य ते आहार जो असणारा विभत्स जे असणारा आहार म्हणजे पदार्थ आहेत ते आणि अशा प्रकारचं म्हणजे तृप्ती भोजन त्याला नाही सरुस्तर तो नाही मनुस्तर जे असणारं भोजन द्या कारण तो भुकेलेला असेल आणि जेणेकरून त्याची भूक जी असणारी भागल आणि तो तृप्त होईल. मग त्यावेळेस तो ताजा तवाना होईल आणि मग त्यावेळेस तो माझ्याकडे घेऊन या. शीघ्र न पव्यानहार पुढे पाठविला फलहारे मेश्वरा जंबूक उष्ट कळपा पार गिरती. आणि मग आता कुंभकर्णाला जे असणार अल्प उपहार म्हणजे फराळाला अगोदर पाठवलेला आहे. मग का तिथं पक्वान्न होते का काही फलाहार थोडाच होता म्हणजे मोठमोठे जे असणारे उंट हत्ती कुहले असे हिंस्र जे असणारे पशु आणि ते जे असणारे कल्प जे असणारे आणि त्याला खाद्यासाठी देऊ लागले. येंडरे घालिता मुखात काना वाटे निघती मेमत एकती गेली उसिते तेने शिकत सटसटा. आता काही जे असणारे हे पशु इथं आता त्याचं मुखच एवढं मोठं होतं आता ते सरळ जे असणारे गेले असेच जे असणाऱ्या मुखात गेले कानावाट काही बाहेर आले काही जे असणारे त्या हुशीत अडकले की त्याला सिंक आली की मग त्या सिंकावाट बाहेर पडले काही कानावाट बाहेर पडले. असा जो असणारा आवाढव्य ज्याचं स्वरूप आहे शरीर आहे असा जे असणारा कुंभकर्ण आणि त्याला आहार देऊ लागले. मुळाच्या बेडक्यात राक्षस गणपती असंख्यात रावणाचे सभ्यांते शेमुळ पर्वत विरावरी. आणि मग आता त्याचं एवढं शरीर आहे आणि मग त्यातून अशा काही जे असणार आता याचं जे असणार वर्णन अतिशयोक्ती आता काही मन शंका घेतील की म्हणजे असं कुठं असतं का असतंय म्हणा काय त्याला एवढं लगे. आणि मग ते काही जे असणारे त्यांनी ती सिंक आल्याच्या नंतर काही पदार्थ बाहेर पडतो नाका वाट आणि त्या पदार्थामध्ये जे असणारे अनेक राक्षस घोटाळे म्हणले लिडबीड झाले त्याचा जे असणारा त्या रावणाच्या सभेमध्ये
त्या पदार्थाचा पर्वत एवढा ढिगारा लागला असं नाथ महाराजांनी सांगितलं. कुंभकर्णाच्या से मुळात सभा झाली सचल स्नात तरी तो नव्हे चुकतो मृग भक्षित चित्तळेसी. आणि मग त्या ठिकाणी जे असणारं एवढं जे असणारं त्याचा हार होता, काही केल्याने तो शमत नव्हता, संपत नव्हता. अनेक प्रकारचे जे असणारे हिंस्र पशु प्राणी हे सगळे जे असणारे आणि त्याला जे असणारे कल्पची कल्प आणि त्या ठिकाणी देऊ लागले. तरी घशात आणत जात वराह गिळी ओरडते रान म्हैसे घशात झुंजतो तळके देत कळप गिळी. आता मोठमोठे जे असणारे कल्पचे कल्प गिळायला लागलाय. आता एवढाले कल्प गिळीत असल्यावर त्याचं जे असणार घसात केवढा मुख केवढा असन. मणिनाथ महाराजांनी सांगितलं मोठमोठे जे असणारे हाती हाले यांची जी असणारी मध्ये झुंज लागलेली अशा त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हस्ती सापडल्या हातातळी ध्वजा पताका महावते सिगळी रावण शंकला ते काळी करील होळी लंकेची. आणि मग जे असणार त्याला एवढं खायला लागलं की पशु पक्षी काय जे नाही तेवढं समाप्त करू लागलेलं आहे. मोठमोठे हत्तीच ते असणारा तो गिळू लागलेला आहे. मग असं जे असणार खाद्य आता मग रावणाला शंका आली ना. रावणाला वाटलं याला जर असाच आहार देत राहिलो तर आपण तर इथले सगळे राक्षस हे सगळं आपलं सैन्यच खाऊन टाकीन नाही हो. मग पुन्हा काय आपल्याला युद्ध करायला काय शिल्लक राहील. आता याला जी असणारी भूक लागलेली आहे हा जर खातच राहिला आणि याला जर आपण देतच राहिलो तर सगळं जे असणार हा भस्म करून टाकेल. मग आपल्याकडे काही शिल्लक राहणार नाही अशी शंका राजा रावणाला आली. दुरोणी सांगती दूत लंकेशा भेटीसी वाट पाहतो ज्येष्ठ आज्ञा मानोनी समर्थ उठीला त्वरित कुंभकर्ण. आणि मग सेवकाने जे असणार लांबूनच सांगितलं. जवळ गेल्यावर श्वास घेतल्यावर ते बी मध्ये गेले असते म्हणून भीती त्यांना होती. म्हणून लांबूनच जे असणार दुरून सांगितलं कुंभकर्ण महाराज आता आहार जे असणार तुमचा, कारण तुमच्या मोठ्या बंधूची जी असणारी ज्येष्ठाची आज्ञा आहे की तुम्हाला त्यांच्या भेटीला बोलवलेलं आहे असा निरोप जे असणार आहे असं त्या कुंभकर्णाला त्या सेवकाने लांबून सांगितलेलं आहे. कुंभकर्ण सभे अत्युग्र सर्वार्थी गमे क्रूर भारत भ्रांत आज्ञेचा किंकरो मानी उक्त सर्वस्वे. या बा ते राक्षस जरी असले, आता राक्षस म्हणजे काय ते बी आपल्यासारखेच होते पण प्रवृत्ती जी असणारी वाईट आहे म्हणून राक्षस आहेत. पण प्रवृत्ती वाईट जरी असली तरी तो कसा होता भ्रत्व आज्ञा जी असणारा, कारण मोठ्या भावाची आज्ञा पालन करणारा होता. आता ते करतील न करतील तो प्रश्न वेगळा आहे. पण ते राक्षस असून सुद्धा त्याने सांगितलं सेवकाने की बाबा ज्येष्ठाची आज्ञा आहे तुम्हाला भेटीला बोलवले. ताबडतोब आज्ञेचं उल्लंघन केलं नाही. ताबडतोब लगेच जे असणारा त्या स्थानावर निघाला. राजा रावणाची सभा भरलेली होती त्या ठिकाणी जो असणारा तो कुंभकर्ण काय तर बंधूचा आज्ञाकित बंधूचं जे असणारा आज्ञाचं पालन करणारा जो असणारा कुंभकर्ण होता. मूक प्राक्षाळिता तेत गुरळी सवेशता अनुशत राक्षस वाहो वाहो वाहून जाते चळिका पात सेवक. आता मग त्या ठिकाणी जे असणार आता आपण सरळ म्हणतो ना, आता ते चूळ भरायची गुळणा करून आपण सरळ फेकून देतो तसंच त्याचा मुख प्रक्षालन करण्यासाठी चूळ भरण्यासाठी ते जे असणार काही पाणी घेतलं तर त्यांनी जे फेकलं त्याच्यातून बरेचसे जे असणारे राक्षस सुद्धा जे असणारे वाहून जाऊ लागले. एवढा जो असणारा कुंभकर्णाचा या ठिकाणी अवाढव्य जे असणार शरीराचं वर्णन केलं. गुरळीच्या पुरांत तारू घालो निवीर काळीत आमित बुडाले जेतीचे तेतो आणिल्या संख्यात लावो निकासे. आणि मग जे असणार त्याचा गुळणा जे असणारा चूळ भरून जे असणारी फेकलेल्या पाण्याने बरेच जण जे असणार आपल्याकडे आता महापूर यावर्षी आला होता बराचसा. अनेक लोक त्या महापुरात वाहून गेले. अनेक जनावर जे असणारे पशु पक्षी बरेचसे नुकसान झालं. तशा प्रकारे या कुंभकर्णाने बाहेर फेकलेल्या गुराळे म्हणजे गुळणा करून फेकलेले त्याच्यामध्ये असंख्य जे असणारे असे राक्षस काही सैन्य वाहून गेलं. ते बरेचसं जे असणारा प्रयत्न करून काढलं बाजूला
असं जे असणारं वर्णन केलेलं आहे. पशु भक्षिता संख्यात कुंभकर्ण झाला तृषितो मध्याचे घटामित मुखीच भीत अतित्वरा. आणि मग त्याला जे असणारा आहार असंख्य जे असणारा पशु आहार त्या ठिकाणी जे असणारा मांसाहार करायला दिला, परंतु त्याची भूक त्या ठिकाणी काही शमली नाही, शांत काही झाला नाही. त्याच्याबरोबर जे असणार त्याला मद्यपान करण्यासाठी मोठमोठाले जे असणारे कुंभ म्हणजे डेरे माठ जे असणारे रान्नाची रान्न, आता माठाने काय होतंय, मोठमोठे रान्न जे असणारे, आता त्याचं एवढा आहार आहे म्हणल्यावर आता त्याला ती घ्यायला बी तेवढंच लागेल ना. आणि तो जे असणारा शौकीन आसन, मग त्या ठिकाणी सांगितलं की बाबा मोठमोठे रान्नाचे रान्न त्या मद्याचे त्या ठिकाणी आणलेले होते. मुखी चविता सहस्र गट त्यांचा होय एक घोट कंठ वाजे घडघडाट हृदय स्फोट राक्षसा. आता जे असणारे अनेक मोठमोठे जे असणारे, आता घट म्हणजे माठ सांगितले, पण मला वाटतं रान्नच असते, पण त्या गडगाड गडगाड एकाच घोटात आता असंख्य घट सांगितले. त्याची संख्या नाही सांगितली, 100, 50, 200, 1000, लक्ष असं नाही, असंख्य सांगितले. आणि एवढे जे असणारे एकाच घोटात घेतले म्हणले. आणि तो घोट बिनाड्यातून जाताना आता पाणी पिताना वाजत आहे एखाद्या वेळ गडगड, तशा प्रकारे वाजू लागलेले. त्याचा आवाज झाल्याच्या नंतर सगळ्याला भीती निर्माण झाली, काहीला जे असणारा हृदयाचा स्फोट व्हावा अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. ते संध्याती तातडी असंख्य पक्वान परवडी लाग वेगे रावण धाडी राक्षस कोळी धावत. आणि मग त्या ठिकाणी जे असणारे अशी अवस्था परिस्थिती जी अशी निर्माण झालेली, अनेक राक्षसाला भीती वाटू लागलेली, काही धाव पळू लागलेले आहेत, काही धावू लागलेले आहेत, अशी त्या ठिकाणी त्या सभेमध्ये अवस्था निर्माण झाली. ओदनाचे गिरीवर सिड्या लावून निशाचर सोयरीच विती पर्वताकार तैसेच डोंगर पक्वानाचे. आणि मोठमोठ्या जे असणारे त्याला जेवणासाठी जे असणार, आता तो सावध झालाय, अगोदर त्याला तिकडच काही फलाहार दिलाय, अल्प उपहार म्हणायचं. त्याच्या सभेमध्ये ज्या स्नानात होता त्याच्या मकान घरामध्ये, तिथं थोडा आहार दिलता, फराळाला दिलत. आणि मग इतर सभेमध्ये आल्यावर अगोदर त्याला रांजणांशी जे असणार दारूच म्हणलं तरी काय हरकत नाही, मद्य काय दारू काय एकच आहे, ते दिले. आणि नंतर जे असणारे मोठमोठे डोंगरा पर्वता एवढाला जे असणारा, आणि पुन्हा तो अन्नाचा जे असणारे ढिगाऱ्याचे ढिगारे लागलेले आहेत, असं त्या कुंभकर्णाला खाद्य लागायचं. बाप कुंभकर्णाची थोरी एकची घासे घटका करी तृप्ती दिसे ना पुढारी निशाचारी आकार. आता हे जे असणारे बाप कुंभकर्णाची थोरी एवढं जे असणार श्रेष्ठत्व दिलं त्याला, मोठा जे असणार म्हणलंय, पण त्याचा मोठेपणा बी होता तसाच, कारण त्याला आहार एवढा लागत होता, मग त्याची शक्ती बी तशीच असन ना बलाढ्य. आता विचाराने जरी असणारा थोडा हे असला तरी पण काही गोष्टीत, आता तू पितृ आपला भ्रत्वाज्ञा पाळणार आहे म्हणल्यावर चांगला म्हणावं लागेल ना, आपल्यापेक्षा चांगलाच म्हणावं लागेल. असं राक्षस असला तरी पण त्याला जे असणारा एवढं आहार लागत होता की तो तयार करताना किंवा त्याला कटाळून गेले हे सगळे राक्षस, अशी त्याची भूक मोठी होती. तृप्तीनं पुरे कुंभकर्ण राख राक्षसानी रावणा बुद्धी आटवली दशाना नाये मांस भोजन उपपाधी. आणि मग हे जे असणार अन्नाचं तर काही त्याला किती बी लागायचंच, मग या अन्नाच्या पर्वताने सुद्धा याची भूक भागणार नाही, कारण कटाळून गेले. पर्वत एवढा रे अन्नाचे पक्वान्नाचे ढिगाऱ्याचे ढिगारे पडले तरी हा बाबा सगळं फस्तच करू लागलेला होता. रावणाला सुद्धा चिंता निर्माण झाली की आता काय गीताला सगळं संपून जाईल ना, सगळे बेजार झालेत, मग त्याची भूक कशाने संपण ही बुद्धी रावणाला आठवली आणि त्याने मांसाहाराचं जे असणारं भोजन कुंभकर्णाला द्यावा अशी बुद्धी त्याला सुचली. मुखाती विस्तीर्ण रक्त जिव्हा रक्त नयन तृप्तीनं पवे कुंभकर्णो धाडी रावण मांसाहारा. आणि मग या सामान्य पक्वान्नाच्या अन्नाच्या आहाराने त्याचे भूक भागणार नाही, त्याला जे असणार त्याचा जठराग्नी जे असणारा, पुन्हा आपण म्हणतो पोटात कावळे वाढायला लागले, तशी जी असणारी त्याची भूक काही शमणार नाही.
अशी जी असणारी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग रावणाला वाटलं की याने याचं काही होणार नाही, याला क्रोधित होईल. माणसाला भूक लागल्याच्या नंतर राग येतो, माणूस चिडचिड करत. तसा कुंभकर्णाची भूक काही शमणार नव्हती आणि मग तो चिडचिडाने स्वभाव होईल त्याचा, किंवा तो रागवण. म्हणून जे असणारा रावणाने मांसाहाराचं जे असणारं प्रयोजन कुंभकर्णासाठी केलेलं आहे. मांस पाकाती चोकट मैर एक मध्ये श्रेष्ठ मध्याचे कोटी कोटी घटे धाडी रस कंठ हारार्थ आणि मग त्या ठिकाणी जे असणार अगोदर भोजनाच्या अगोदर जे असणार आता मांसाहाराचं भोजन आहे. आणि मग त्याच्या बरोबर जे असणारे असंख्य जे असणारे मोठमोठ्याले जे असणारे रान्ना टाईप जे असणारे मोठमोठ्याले घट आहेत, ते जे असणारे घट त्याला जे असणारे प्यायला देऊ लागलेले आहेत की जेणेकरून ते मांसाहार करून त्याची भूक जी असणारी भागल, असं प्रयोजन राजा रावण करू लागलेला आहे. व्हावा कुंभकर्ण उत्तम पदार्थ रावणे स्वयधाडी साक्ष पुन्हा हर्ष संपूर्ण वावया. आणि राजा रावणाला वाटू लागलेला आहे की जेणेकरून काही प्रयत्नाने याची भूक जी असणारी शमली पाहिजे, संपली पाहिजे. आणि याचं मन जे असणार प्रसन्न झालं पाहिजे की जेणेकरून हा आपल्या कामाला युद्धाच्या येईल, असे जे असणार काहीतरी प्रयोजन करावा आणि हा जो असणारा प्रसन्न व्हावा, याच्यासाठी राजा रावणाने अनेक जे असणार युक्ती प्रयुक्ती करू लागलेला आहे. मांस मध्याचे पैघट कुंभकर्ण केले घट तरी क्षुदे चालवलं वाटाय चाटी घोट मट मटा. आणि मग एवढे जे असणार असंख्य जे असणारे पशुचा जे असणारा मांस जे असणार त्याला दिलं, मोठमोठे जे असणारे रान्न मध्याचे त्याला दिले, तरीही जे असणारी त्याची भूक त्या ठिकाणी शमत नाही, संपत नाही आणि त्याचं पोट काही जे असणार भरत नाही. अशी जी असणारी कुंभकर्णाची त्या ठिकाणी राजसभेमध्ये अवस्था निर्माण झाली. सांगे स्वय रावण ठेसले वानर भक्षोनी श्रीराम लक्ष्मण तृप्ती संपूर्ण पावसीला. मग त्या ठिकाणी असं किती जे असणारा पशूंचा आहार दिला, मध्ये जे असणारं प्यायला दिलं, तरी कुंभकर्णाची भूक जी असणारी समाप्त होत नाही. आणि मग ही जे असणार असं परिस्थिती निर्माण झाली. आणि पुन्हा रावणाला वाटलं, हे कुंभकर्णा सांगू लागलेला आहे रावण की कुंभकर्णा, अरे तुझं या जे असणारे पोट काही भरणार नाही, तिकडे जे असणारे युद्धभूमीवर जा. युद्धभूमीवर गेल्याच्या नंतर असंख्य जे असणारे वानरगण आहेत आणि त्यांचं जे असणार तू भक्षण कर. ते संपल्याच्या नंतर राम आणि लक्ष्मण त्यांचं भक्षण करतो. कारण मानवाला जे असणारं भक्षण करणं, मानवाचं जे असणारं मांस खाणं हे आपला आहार आहे. त्यांना जे असणारं भक्षण केल्याच्या नंतर तुझी जी असणारी भूक आणि त्या ठिकाणी भागल, अशी युक्ती कुंभकर्णाला राजा रावण सांगत. मैरे एक मध्य पान साक्षेपे करवी रावण तृप्ती पावनी अपूर्ण कुंभकर्ण डुलता. आणि मग अशा प्रकारे असंख्य जे असणारे घटाची घट मद्यपान करायला दिलेले आहेत. मोठमोठे जे असणारे मांसाचे ढिगाऱ्यांची ढिगारे जरी दिले तरी त्याची भूक काही संपलेली नाही. आणि जे असणारा कुंभकर्ण सावध झालेला आहे, डोलू लागलेला आहे त्या ठिकाणी. मैरे एक मद्यपान परिपाटी कुंभकर्ण तुष्टी पुष्टी हर्षे उच्चंबळाला पोटी आनंद सृष्टीनं समाय. त्या ठिकाणी जे असणारा भरपूर जे असणारी मदिरा जी असणारी प्राशन केलेली आहे कुंभकर्णाने आणि त्याला जे असणारे नशा प्राप्त झालेली आहे. आणि मग मात्र त्याला जरा धुंदी चढलेली आहे आणि मग थोडा सावध झालेला आहे. आणि मग तो डोलू लागलेला आहे आणि मग तो जे असणारा प्रसन्न दिसू लागलेला आहे. तृप्ती पावनी संपूर्ण स्वस्त बैसला कुंभकर्ण केव्हा सेवक प्रधान करीती गमान
स्पष्टान मन स्पष्टांगे. आणि मग त्या ठिकाणी जे असणारा तुष्टी निर्माण झालेली म्हणजे तो प्रसन्न आता भूक जी असणारी भागली, माणूस जे असणारा लय कडवडून भुकेजला तर त्याचं तोंड जरा लहानसं होतं आणि त्याने जे असणारं चांगल्या प्रकारचं जे असणारं थंड पाणी चांगलं पक्वान्नाचं भोजन केल्याच्या नंतर तो प्रसन्न त्याचं जे असणारा चेहरा दिसावा टवटवीत. तशा प्रकारे असंख्य जे असणारा घट मदिरा पानाचे भक्षण केलेले आहेत आणि मांसाहार केलेला आहे. आणि पुन्हा जे असणारा कुंभकर्ण त्या ठिकाणी असं प्रसन्न जे असणारं दिसू लागलेलं आहे. त्यावेळेस सेवकाने जाऊन राजा रावणाला सांगितलं, पूर्वी येता क्षुदी तपासिये जे देखे त्या ते ग्रासी स्वस्त बैसल्या सावकाशी आला त्या पासी परिवार. आणि मग अगोदर जे असणारे जोपर्यंत तो भुकेजलेला होता तोपर्यंत तो काय करायचा, प्रत्येक जण जवळ गेलं की त्या ठिकाणी जो असणारा त्याला भक्ष म्हणून जे असणारा भक्ष करू लागलेला आहे. परंतु आता जे असणारा त्याची तृप्ती झालेली आहे आणि मग तो जे असणारा प्रसन्न झाला आणि मग तो शांत झालेला आहे. कारण तो कोणाला जे असणारा भक्षण करत नाही किंवा खात नाही. त्यावेळेस जे असणारा परिवार म्हणजे जवळचे जे असणारे, कारण अगोदर जवळचे गेले तर तो भक्षणच करायचा. पण यांच्या लक्षात ज्यावेळेस आलं की याचं मन जे असणारं भरलंय, आता काही हो काही वर म्हणायचा नाही, पोट भरलंय. आणि त्यावेळेस जे असणारा त्याचा परिवार त्या ठिकाणी त्याच्या जवळ जाऊन त्याची विचारपूस करू लागलेला आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्याची भूक बघून मला लागली ना थोडी. दोन वारा करायच्या म्हणले. नाही नाही करा ना, करा. प्रभू रामचंद्र भगवान की जय. भगवान भगवान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. माता की जय. सेवक दे कोणी प्रधान त्यासी पुष्य कुंभकर्ण माझा उठवावया काय कारण स्वस्थ